नमस्कार, मी शिवानी गतपुरे. आपण पाहत आहात सातारा न्यूज. पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या सुपरफास्ट घटनांचा आढावा. खंडाळा तालुक्यातील भादेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वाहनांचे भाडे व नुकसान भरपाई मागितल्या प्रकरणी दुचाकी आडवी मारून शिवीगाळ करत बंदुकीचा धाक दाखवून कोयत्याने डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी लोणंद भागातील खून प्रकरणातील वरतडीपार गुंडासहित 3 सराईत गुन्हेगारांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेच्या वेळा बदलण्यात यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक तसे इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरावेत असे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. दारूच्या बाटल्या फोडून काचा कशाला करतोस असे म्हटल्याने एकाने चिडून तिघांवर चाकूने वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आंबेवाडी तालुका सातारा येथील विशाल प्रल्हाद शितोळे याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 10 वर्ष सश्रम कारावास आणि 30,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना सातारा तालुक्यातील बोरगाव येथे घडली होती. कोयना धरणातून नदी पात्रातील विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. तसेच पावसामुळे कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे. अनेक महिन्यांनी मच्छीमारांना नदीत मासे सापडत आहेत. शनिवारी सकाळी तांबवे येथील एका मच्छीमाराला कोयना नदीच्या डोहात तब्बल 25 किलोचा कटला मासा सापडला. हा मासा पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.